नमस्कार, मी आहेत काजी सलीम आणि आपण बघत आहात पोलीस टाईम न्यूज 24. माझं हा व्हिडिओ बनण्याचा एकच कारण आहे की या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण 2024मध्ये जातीचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र बनविण्यासाठी 2024चा आदेश जारी केला. त्यामध्ये महिलांच्या म्हणजेच आईच्या पुराव्याच्या आधारावर मुलाचा जात प्रमाणपत्र बनू शकतात, परंतु त्यामध्ये काही जाचक अटीवरती त्यांनी तुम्ही तो आदेश जारी केलेला आहे. म्हणून माझी माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास विनंती वजा सूचना आहेत की या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या मातीतील जन्म घेतलेल्या प्रत्येक नागरिकाला, ज्यांची आई ओबीसी आहेत, अशा सर्व त्यांच्या पाल्यांना आईच्या पुराव्याच्या आधारावर ओबीसीचा जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद करावी, जेणेकरून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेतील जे ओबीसी आईचे पाल्य आहेत, जर त्यांच्या वडिलांकडे ओबीसी जातीचा प्रमाणपत्राचा पुरावा नसेल किंवा उल्लेख नसेल, परंतु आईच्या दस्तावेजमध्ये त्यांचा ओबीसी जातीचा उल्लेख असेल, तर त्यांना ओबीसी दाखला देण्याची तरतूद करण्यात यावी आणि त्यासाठी त्वरित तातडीचा आदेशही राज्य शासनाने कायदा बनवून तो संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांना कळवावे की त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये सर्वत्र करण्यात यावी. म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीच्या नावासमोर स्वतःचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव असा उल्लेख करण्याचा आदेश जारी केला आहे. त्याबद्दल धन्यवाद. परंतु मला अपेक्षा आहेत की आपण महिलांचा सन्मान म्हणून राज्यामध्ये आईच्या पुराव्यावर, आईचे दस्तावेजच्या आधारे, आईच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या पाल्यांना याचा लाभ मिळावा म्हणून ओबीसी जात प्रमाणपत्रासाठी आईचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा, असा आदेश त्वरित पारित कराल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.